पाडेकर स्वागत करतो आपलं मनोज डायर यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही निघालो ते म्हणजे कोंडी वॉटरफॉलला. पण त्याच्या आधी आपण भेट देतो ते म्हणजे माझ्या मित्राचं दुकान चालू केले वावे नाक्यावर. हे बघू शकता, समर्थ क्लॉथ सेंटर. बघूया आतमध्ये जाऊन काय काय आहे. तर मित्रांनो बघू शकता, दुकान आताच चालू झालं आहे 10 दिवसापूर्वी, परंतु कस्टमरची लाईन बघा किती लागलेली आहे. याचं कारण म्हणजे अतिशय चांगल्या क्वालिटीचे इथे कपडे मिळतात. लहान मुलांपासून ते लेडीजचे साडी वगैरे पण आहेत. आणि इकडे जीन्स पॅन्ट, शर्ट, टी शर्ट अतिशय उत्तम दर्जाचे मिळत आहेत. तर आपल्या मित्राचं दुकान आहे श्री समर्थ क्लॉथ सेंटर वावे. येथे येऊन नक्की एकदा भेट द्या. आणि हा एक दुकानाचा मालक दिशाल, कॉंग्रॅच्युलेशन बाबा. आणि एकदा आपल्या मित्राच्या दुकानाला नक्की व्हिजिट करा. आता गणपतींसाठी नवीन स्टॉक येणार आहे 2 दिवसामध्ये, तर गणपती शॉपिंग इथूनच करा. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. आणि इकडे कस्टमर आहेत, त्यांचे आपण ओपिनियन बघूया कसे आहेत कपडे वाटतात. यांनी हे जे टी शर्ट घातले ते इथलंच आहे. कसं आहे कपडा क्वालिटी आणि फॅब्रिक वगैरे? कपडा क्वालिटी चांगली आहे. आणि रेंज वगैरे कशी आहे? स्वस्त दरात आहे, रिजनेबल रेंजमध्ये आहे. ओके. बघू शकता इकडे किती गर्दी झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आलोय मी कोंडीवर नाही तर आम्ही एका आता नवीन ठिकाणी चाललो आहोत. राहुल आहे आमच्या सोबत. असते हो आयुष, काहीतरी सांगू शकतो. आयुष पहिल्यांदाच आलाय आमच्यात. बघा कशात बरे आहेत ना. सुयोग पटेल. अरे वा, पाटील सोडलं हे काय आहे? काय आलं? चप्पल तोडलं आयुषने, पाय दिला. आपला अरे आयुष आहे ना, वजनी आहे, वजनी. नाही जुरा आहे. भालचा असतं तर अरे पुढे आल्यावर 2 रस्ता लागल्यात. कुठे जायचं आहे? इकडं की इकडं? रस्ता माहित नाही आम्हाला. लेफ्ट चॉईस केलाय, लेफ्ट साईडला चॉईस केलेली आहे. हा रस्ता भेटेल का नाही? सनी इकडे व्हायरल होईल शिवाय. तिकडे युट्यूबला नाव विचारते कोण शिवायला, कोण आहे हा? जंगल सफर. कल्याण इकडे. तर आता आम्ही चाललोय कोंडीला. एक रस्ता चुकलेली ते पण सांग. एक रस्ता चुकलेलो, म्हणजे आम्हाला जायचं होतं तिकडं घसरगुंडी सारखं आहे एक नदी, पण तिकडं पाणी कमी असल्यामुळं पोरांना मूड खराब झाला. ते नको तिकडं, बरोबर नाही, साल्टी निघतील. त्यामुळं आम्ही आता परत कोंडीलाच चाललोय. कोंडीला आम्ही गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो हीच गँग घेऊन. आणि हे दृश्य बघा, दोन्ही साईडला
शेती लावलेली आहे, प्लॅन कुठे भात शेती सरसगड, सागरगड, आणि मधून ही वाट आहे. आणि तुम्हाला सांगायला मला लाजच वाटते तसं, कारण आता आमची पोरं पण काय प्लॅन बरोबर करत नाही. तर पहिलं जायचं होतं आम्हाला तामिनी घाटला, तो प्लॅन काय अजून झालेला नाही. त्यानंतर आली सरसगड पालीच्या किल्ल्यावर, तो पण प्लॅन अनसक्सेसफुल. त्यानंतर सागरगडावर पण काय अजूनही पोचलीच नाही. आणि शेवटी काय मी बोललो आता चला कोंडीवर तरी जाऊया, कारण दर संडेला असं तुम्ही प्लॅन फुकट गेला तर बरोबर नाही ना वाटत. त्यामुळे आता मनूदादा पण बोलला की आज 15 ऑगस्ट आहे, सगळ्यांना सुट्टी आहे, तर मग जाऊया. तुम्हाला दाखवतो नंतर कोंडीचं आजचं दृश्य कसं आहे ते. आम्ही पण पहिल्यांदा झालेलो आहे, अगोदर गेलो नाही. यंदा काय बदल असतील तर नक्की तर आता थोडा पाऊस सुरू झाला आहे. आम्ही 5 ते 10 मिनटातच कोंडीवर पोचू. आणि वसंत नानाचा पोरगा अक्षय गोंदली उर्फ बाबा, म्हणजेच बाबा ग्रुपचे हे अध्यक्ष आहेत. बाबा ग्रुप बोललं तर खानावमधला एकदम डेंजरस ग्रुप, त्यांच्या नादाला कोण लागत नाही. आणि त्याला तसं सहसा नाना कुठं पाठवत नाही, तो बारके पोरांच्यात खेळत असतं. पण बघू आज अक्षय बाबा सुद्धा मज्जा करणार, कारण आमच्या ग्रुपमध्ये आला आहे. आणि आमच्या ग्रुपमध्ये पण आज तशी पोरं आहेत, नवीन आलीत पोरं. बघू आता घरातून पहिल्यांदा बाहेर पडलीत, इकडं आल्यावर नीट जमतंय ते बघायला लागेल. त्यांना मला असं वाटते पोहता पण येत नाही, पाय सरकला कुठं बुडाली तर काढणारे पोरं आहेत. पण ठीक आहे, तरी पण आता नवीन इकडं काहीच हे झालेलं आहे. बघू शकता छोटीशी एक नदी, हे बघू शकता. भात शेतीमध्ये जरा मध्येच वेगळं तांदूळाची शेती केली आहे, दिसायला जरा वेगळं वाटत असेल. आणि वाट, हे दृश्य आणि येणारी ही आपली गँग, हे बघा कशी चालली. तर आता आमचं खूप मजा मस्ती करून झाले आहे. आता मी जाण्याच्या मार्गाला लागलोय. आम्ही वरती सुद्धा गेलो होतो कोंडीच्या, आणि आता जास्तच पब्लिक नसल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला, कारण जरा मजा करायला भेटली सर्व मुलांना. फायनली आमचं
पोहून वगैरे झालेलं आहे. खूप एन्जॉय केला आम्ही. तर आता जाण्याच्या मार्गाला लागलो आहे सर्वजण. अजूनही काही जण तिथं मजा मस्ती करत आहेत. तो आम्ही पुढे जाऊन थांबतो त्यांना. तुम्ही आमची ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर आता आम्ही जायला निघालोय. आणि हा आयुष अजूनही. मी आधी एक चप्पल तोडलाय. आणि आम्ही व्हिडिओचा एंड करतो इथेच. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.